नमस्कार, धुरी एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। आज आपण आलो आहोत सावंतवाडीच्या हृदयस्थानी। इतिहास, सौंदर्य आणि आठवणींचा वारसा जपणाऱ्या मोती तलावाकाठी। मोती तलाव, इतिहास, सौंदर्य आणि नव्या रूपाची वाटचाल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराच्या मध्यभागी वसलेला मोती तलाव सावंतवाडीच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सौंदर्याचा जिवंत साक्षीदार। सुमारे 150 वर्षाचा वारसा लाभलेला हा तलाव सावंतवाडी शहराचे हृदय म्हणून ओळखला जातो। राजवाड्यासमोर विस्तारलेला मोती तलाव केवळ जलसाठा नाही, तर सावंतवाडीच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे। सन 1874 मध्ये सावंतवाडी संस्थानाच्या काळात या तलावाची निर्मिती करण्यात आली। तत्कालीन राजे खेम सावंत भोसले यांच्या काळात उभारण्यात आलेला हा तलाव आजही आपल्या ऐतिहासिक अस्तित्वासह भक्कमपणे उभा आहे। सुमारे 31 एकर परिसरात पसरलेल्या या तलावाचे दगडी बांधकाम त्याच्या मजबूतीची साक्ष देते। मोती तलाव हे नाव पडण्यामागेही एक रंजक लोककथा सांगितली जाते। तलावाच्या खोदकामादरम्यान येथे मोती सापडले होते अशी आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे आणि तेव्हापासून हा तलाव मोती तलाव या नावानं ओळखला जाऊ लागला। सकाळच्या प्रसन्न वातावरणात आणि संध्याकाळच्या सोनेरी किरणात मोती तलावाचे रूप आणखी खुलून दिसते। तलावाच्या शांत पाण्यावर पडणारे राजवाड्याचे प्रतिबिंब सावंतवाडीच्या सौंदर्याला वेगळीच उंची देऊन जाते। आज मोती तलाव हे पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण आहे। तलावात उपलब्ध असलेली पेडल बोटिंग, संध्याकाळची रोषणाई आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात। येथे येणारा प्रत्येक पर्यटक काही क्षण थांबतो, तलावाकडे पाहतो आणि सावंतवाडीच्या या सौंदर्यात हरवून जातो। आता या ऐतिहासिक तलावाला आधुनिकतेची नवी जोड मिळणार आहे। नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले आणि लक्ष्मण सावंत भोसले यांनी जाहीर केल्यानुसार मोती तलावाचा ऐतिहासिक ठेवा जपत संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। रत्न जे टाटा ट्रस्ट आणि इंडियन एनर्जी यांच्या सहकार्यानं हा आराखडा तयार करण्यात आलाय। या प्रकल्पात पर्यटनाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले। तलावाच्या पाण्याच्या संवर्धनासाठी आधुनिक वॉटर फिल्टर प्लांट, पर्यटकांसाठी फूड प्लाझा, बोटिंग जेट्टी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एम्फी थिएटर तसेच पारंपरिक व्यवसायांना चालना देणारे सेंट्रल मार्केट विकसित करण्यात येणार आहे। लहान मुलांसाठी स्वतंत्र उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत बसण्याच्या जागा, महिलांसाठी सुरक्षित आणि सुबक परिसर अशा अनेक सुविधा या प्रकल्पात समाविष्ट आहेत। मोती तलावाचा गणेश विसर्जन परिसर पर्यटनासाठी विशेष आकर्षण बिंदू म्हणून विकसित होणार असून तलावाच्या काठावर बसून पर्यटकांना निसर्ग, इतिहास आणि सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे। इतिहासाचा वारसा, निसर्गाचे सौंदर्य आणि आधुनिक विकासाची नवी दिशा। मोती तलाव हा केवळ एक तलाव नाही, तर सावंतवाडीच्या वैभवाचा आरसा आहे आणि आता हाच मोती तलाव नव्या रूपात, नव्या दिमाखात सावंतवाडीच्या भविष्यात नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज होत आहे। काळ बदलला, परिसर बदलला, पण या तलावाचं महत्त्व आणि त्याचं आकर्षण आजही तितकंच कायम आहे। हा वारसा जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। धुरी एक्सप्रेसच्या माध्यमातून आज आपण पाहिला सावंतवाडीच्या या ऐतिहासिक ठेव्याचा प्रवास। आपल्या मातीचा इतिहास, आपल्या गावच्या आठवणी आणि आपल्या वारशाच्या अशाच कथा जपण्याचा हा छोटासा प्रयत्न। तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आठवणी कमेंटमध्ये जरूर लिहा आणि धुरी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा, कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब आम्हाला आपल्या मातीच्या आणखी कथा जगासमोर आणण्याची प्रेरणा देतो।